नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला माहिती आहे, NMMC भरतीबद्दल तुमच्या मनात खूप गोंधळ आहे, नाही का? भरती थांबली आहे का? पुढे काय होणार? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. तर आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपण कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हा सगळ्यांना पडला आहे, NMMC भरती प्रक्रिया खरंच थांबलीये का? ही काळजी अगदी स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आपण थेट याच प्रश्नापासून सुरुवात करत आहोत. तर याचं सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे होय. सध्या या प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत यावर एक स्टे ऑर्डर दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक तात्पुरती स्थगिती आहे. याचा अर्थ भरती रद्द झालेली नाहीये, फक्त काही काळासाठी थांबली आहे. अच्छा, तर कोर्टाने हा निर्णय घेतला तरी का? या स्थगितीमागे खूप मोठं आणि मानवी कारण आहे. ते कारण समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत हे 479 तात्पुरते कर्मचारी. हे ते लोक आहेत जे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कित्येक वर्षांपासून आपलं काम करत आहेत. आणि हे काही 1-2 वर्षापासून नाही. विचार करा, यातले काही जण तर गेल्या 10-15 अगदी 18 वर्षांपासून महानगरपालिकेसाठी राबत आहेत. आता इतक्या वर्षांच्या सेवेनंतर आपली नोकरी कायम व्हावी अशी मागणी करणं अगदी स्वाभाविक आहे, नाही का? तर आता परिस्थिती अशी आहे की आपल्यासमोर 2 गट आहेत. एकीकडे हे 469 कर्मचारी आहेत जे इतक्या वर्षांच्या सेवेनंतर नोकरीत कायम होण्यासाठी मागणी करत आहेत. आणि दुसरीकडे तुम्ही सगळे नवीन उमेदवार आहात ज्यांनी 668 पदांसाठी अर्ज केले आहेत आणि परीक्षेची वाट पाहत आहात. याच 2 गटांच्या हक्कांमुळे हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. पुढे जाण्याआधी ही स्टे ऑर्डर म्हणजे नेमकं काय ते पटकन समजून घेऊया. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर हा कोर्टाचा एक तात्पुरता आदेश असतो जो अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही प्रक्रिया थांबवतो. म्हणजे जोपर्यंत कोर्ट सगळ्या बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया पुढे जाणार नाही. चला, आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. पुढे काय होणार? चांगली गोष्ट ही आहे की कोर्टाने फक्त प्रक्रिया थांबवली नाही, तर यावर तोडगा काढण्याचा एक मार्गही दाखवला आहे. बघूया तो मार्ग काय आहे. या संपूर्ण प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक वन टाइम रेग्युलरायझेशन स्कीम म्हणजेच एक वेळ नियमितीकरण योजना बनवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ सरकारला एक असा प्लॅन बनवावा लागेल ज्यामुळे या जुन्या कर्मचाऱ्यांच्या समस्येवर कायमचा तोडगा निघेल. तर या सगळ्या घटना कशा घडल्या? ही गोष्ट 10 ते 18 वर्षांपूर्वी सुरू झाली. मग नुकतंच 10 डिसेंबर 2025ला कोर्टाने आपला महत्त्वाचा निर्णय दिला आणि आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे 13 जानेवारी 2026 कडे. याच दिवशी सरकार आपला प्लॅन सादर करेल आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी होईल. तर मित्रांनो, या सगळ्या माहितीचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे? या परिस्थितीत आपण काय करायला हवं? चला आता यावर बोलूया, कारण हा भाग तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर मित्रांमध्ये चुकीची माहिती खूप वेगाने पसरते. त्यामुळे फक्त आणि फक्त अधिकृत घोषणांचीच वाट पहा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या अनिश्चिततेच्या काळात तुमचा अभ्यास हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. बाहेर काय होतंय हे आपल्या हातात नाही, पण मेहनत करणं, अभ्यास करणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हीच मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. तर तुमचा ॲक्शन प्लॅन काय असायला हवा? अगदी सोपा आहे. 1. सगळ्या अफवांकडे दुर्लक्ष करा. 2. आपल्या परीक्षेची तयारी पूर्ण जोशात आणि पूर्ण फोकसने सुरू ठेवा. आणि 3. अधिकृत प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. या वेळेकडे एक संकट म्हणून बघू नका, याकडे एक संधी म्हणून बघा. तुम्हाला तुमची तयारी आणखी पक्की करण्यासाठी हा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि अभ्यासाला लागा. 13 जानेवारीला जे काही अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी आणि अचूकपणे पोहोचवू. त्यामुळे सर्व अधिकृत अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची तयारी सुरू ठेवा. धन्यवाद.